हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कागल आणि चंदगड तालुक्यामध्ये संजय मंडलिकांना लीड द्या, 5 कोटींचा निधी मिळवा। भाजपचे खासदार धनंजय महाडिकांचा कागलमधील प्रचार सभेतला व्हिडिओ व्हायरल। हवा तसा लीड मिळाला नाही तर निधीची तक्रार करू नका, 4 जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेऊन बसणार। सिंधुदुर्गातील मेळाव्यामध्ये नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम। महाडिकांचं आमिष, नितेश राणेंची धमकी, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, संजय राऊतांची मागणी। तर आमिष नव्हे विकासाचा मुद्दा मांडला, बावनकुळेंचा दावा। भाजपला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील देखील पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। मोहिते पाटलांची आमदारकीचा राजीनामा देण्याची देखील तयारी, सूत्रांची माहिती। माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी निश्चित झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची माहिती, धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला पवार गटात प्रवेश करणार। अमोल कीर्तिकरांविरोधात प्रचार करणार, गोरेगावातील महायुतीच्या प्रचार सभेमध्ये गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य। तर गजानन कीर्तिकर यांच्याकडून अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवर नाराजी व्यक्त। माढा लोकसभा मतदारसंघाबाबत देवगिरीवर अजित पवार गटाची बैठक, रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत नाराजी कायम। माढ्याच्या जागेबाबत आज सखोल चर्चा होणार। महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकामध्ये राज ठाकरेंचा फोटो। पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या बॅनर्सवर राज ठाकरेंचे फोटो झळकायला सुरुवात। मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये 17 मे रोजी महायुतीची प्रचार सभा, सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्याकडून आधीही एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर छगन भुजबळांचाही दावा। 2014मध्ये देखील राष्ट्रवादीकडून भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते, काहींनी प्रयत्न केले पण पवारांनी भूमिका बदलली नाही। जयंत पाटलांनी पटेल आणि भुजबळांचा दावा फेटाळला। नाशिकच्या अजय बोरस्तेंना मुख्यमंत्री शिंदेंकडून बोलावणं, बोरस्ते मुंबईकडे रवाना। नाशिकसाठी बोरस्तेंच्या नावाची गेल्या 4 दिवसांपासून चर्चा। सांगलीमध्ये तालुकानिहाय काँग्रेसची चाचपणी सुरू, अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवून मगच विशाल पाटलांच्या अपक्ष लढण्याबाबत निर्णय। अमित शहा यांच्याकडून पवार गटाचा नकली राष्ट्रवादी असा उल्लेख, तर महाराष्ट्रातील जनता ठरवेल कोण असली आणि कोण नकली। शहांना योग्य व्यासपीठावरून उत्तर देऊ, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर, भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी ठाकरेंची पालघरमध्ये सभा। ठाकरे अमित शहांच्या टीकांना उत्तर देणार। रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यामधील वाद पेटण्याची शक्यता, माध्यमांसमोर मी सांगणार, सदानंद कदम यांचा पत्रक काढत रामदास कदमांना इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।